दादा नमस्कार हो. काय भाव मागतायत? 120 रुपये. कुठून आले तुम्ही? आम्ही आलो साखर फाट्यावर. साकूर फाट्या म्हणजे कुठला? संगमनेरचं. किती टोमॅटो आहेत? आहे 42 आहे. 42 आहे. कितवा तोडा आहे हा? हा दुसराच तोडा आहे. दुसराच तोडा आहे. तर नवीन लागवड वगैरे नवीन नाही केली आता, मग करायची, पण आता याच वातावरण पाहून करा. पडून मागतायत. मग काय 70 आहे. शेट काय भाव मागतायत? अच्छा, मागतच नाही. माल दिला होता पण त्याला खूप आहे. काय भाव दिला होता? 175 दिला पण काय घेत नाही. थोडा खराब आहे का? अच्छा, ठीक आहे ठीक आहे. मंडळी नमस्कार. काय भाव टोमॅटो मागतायत? टोमॅटो आहे 100 ते 150 200. 100 ते 150 200. किती क्रेट आहेत? रेट दिलेत आज 300 का रेट दिलेत. आता हे भुगी राहिली. भुगी राहिली. आज काय भाव विक्री झाली? आज 200 रुपयांनी दिली. कुठली व्हरायटी? विरांग. विरांग. काय व्यापारी काय सांगते, बाजार वाढतील की नाही? नाही वाढायची नाही. वाढायचे नाही. नाही अतिशय चांगला माल आहे, परंतु बाजारभाव सध्या डाऊन झालेले आहेत. शेतकऱ्याच्या टोमॅटोला व्यापारी घेत नाही, हे दुर्दैव आहे. भाऊ नमस्कार. काय भाव मागतात आज? 200 सव्वा 200 रुपये माहीत असेल. 200 सव्वा 200. कुठली व्हरायटी? विरांग. विरांग. किती क्रेट आहेत? 40. किती लागवड आहे? लागवड माही 30 गुंठे. काय मार्केटला काय सूचना? मार्केटला सूचना अशी आहे का, सकाळचं मार्केट लवकर होतं, त्याच्यामुळं आपण लेट आलो का मग त्याच्या मार्केटमध्ये आहे ना मालाला मागणी नाही, पडून मागतात. पडून मागायचा. भाऊ तुम्ही कुठून आले? आम्ही संघचे. संघचे. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोचे बाजारभाव वाढत नसल्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढलेली आहे. दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी टोमॅटोचे बाजारभाव वाढावेत अशा प्रकारची अपेक्षा बळीराजाची आहे. साहेब नमस्कार. आज 2 एप्रिल 2026 टोमॅटोला काय बाजारभाव आहे? टोमॅटो 100 पासून 200 पर्यंत होते. 100 रुपये. कुठल्या याला व्हरायटीला? जसे माल आहेत तसे. जसे माल आहेत तसे. हो. साऊचे आहे ना. हां. साऊचे माल 100 पासून ते 160 70 80 रुपयापर्यंत होते. आणि विरांगला बाजारभाव? विरांगचे बाजार होते 150 पासून तर 200 220. आता इथं बाजूला एक चांगला माल आहे, आपण मग घेत का नाही? मागितले त्यांना. हो घ्या, ते घेऊन टाका. 250 म्हणतात. 180 जे पण मार्केटमध्ये जे काय असेल ते सव्वा 200 पर्यंत मागायला. तर या पाहू तर खरं. या ना, काय होऊन जाईल. आपले शिरोलीकर आहेत. शेतकऱ्याच्या टोमॅटोचे 4 पैसे झाले पाहिजेत. आता सध्या बाजारभाव डाऊन ही वस्तुस्थिती आहे. पण माल चांगला आहे. व्यापारी तिकडंच थांबले. नाही येतील ना इकडं. ते त्यांचं आडनाव घोलप आहे, ते येतील. हो घोलप साहेब. आपण पाहतोय नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आवक 9 ते 10 हजार क्रेटचे होते. चांगल्या टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळावा अशी बळीराजाची अपेक्षा आहे. तो सध्या बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आहे. हो चांगला माल आहे. माल चांगला आहे, घ्या ना. सकाळपासून शेतकरी थांबू नये. चला ठरवून टाका, शिरोलीचे शेतकरी आहेत, सकाळपासून थांबून येत. 36 क्रेट. काय भाव मागताय? 200 रुपये मागतायत. हो योग्य सांगा. मी सांगितलं. जाऊ दे, घेऊन टाका, करा थोडंसं वाढवा. शेतकरी पुढे मागे करत असतो सहकार्य. दुवा घ्या. हो काय भाव दिले? 210 रुपयांनी. 200. किती क्रेट आहेत? 36 आहे. 36. आणि बारकी भोगी? 3 आहे. अच्छा 3 आहे. चलो ठीक आहे, धन्यवाद. इकडून नाही. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी चांगल्या टोमॅटोला बाजारभाव साधारण 150-200 रुपयाच्या आसपास आहे. गावठी टोमॅटो 150 रुपयाच्या आसपास खपत आहे. आणि जी विरांग व्हरायटी आहे त्याला 150 पासून तो 200 ते 250 रुपयाचा बाजारभाव मिळतो आहे. टोमॅटोला बाजारभाव वाढावा अशी बळीराजाची अपेक्षा आहे, परंतु सध्या बाजारभाव काही वाढत नाही. मग शेतकऱ्याला चिंता लागून राहिलेली आहे. नमस्कार.
नमस्कार. साहेब आज 2 एप्रिल 2026 टोमॅटोला काय बाजारभाव आहेत? आज बाजार आहेत विरांगचे 150 ते 250 रुपयापर्यंत. आणि गावठी टोमॅटो गावठी टोमॅटो आहेत 100 ते 150-200 रुपयापर्यंत विकलेत चांगले माल. ते बाजार वाढतील की नाही? बाजार आता सध्या तरी असेच राहतील. आवक आहे, काय आलंय ऊन असल्यामुळं माल पण ओढून येत आहेत बऱ्यापैकी, त्याच्यामुळं माल जास्त येतो बागा बाजारात. लवकर संपून जातील. मग आता एवढं ऊन असल्यामुळे माल लवकर ओढून आल्यामुळे बागा लवकर संपतील. साधारण आवक किती झाली असेल? असं 13 ते 14 हजार कॅरेटाच्या आसपास आवक असेल. काय शेतकरी बांधवांना काय सूचना आवाहन? कारण ज्यांचे माल चांगले आहेत त्यांचे माल चांगलेच येत आहेत. आता काही ठिकाणी पाऊस झालेत तर त्यांनी थोडंसं मालांचं निवड करून आणावी, पण आता त्यांचा याच्यात दोष नाही आहे. बाजार खूप कमी आहेत. आता तोडणीचा बाजार खर्च, थोडेसे- वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांच्या पण अंगलट येतोय. पण नाही 100% ना. 25 रुपये तर तोडायलाच कॅरेट घेते लेबर. काय आहे, याच्यात शेतकऱ्यांचं पण खूप मोठं नुकसान आहे आणि व्यापाऱ्यांचं पण आहे. कोणालाच परवडत नाही आहे. बाजार पाहिजेत पण काय आले, लावगडी भरपूर प्रमाणात असल्यामुळे, माल जास्त प्रमाणात असल्यामुळे, आणि हे जे कसं आहे आता नारंगावमध्ये ऑड सीझन आहे, पण आता गेल्या वर्षीपासून आपल्याकडे भरपूर माल येतात. सीझन पण चांगलं चालतंय. पण आता घोटी साईडचं वगैरे हे सीझन प्रॉपर चालू आहे. लातूर, गुजरात हे प्रॉपर सीझन चालू आहे. तर काय होतं आहे, तिकडं सगळीकडं माल असल्यामुळं, आवक असल्यामुळं लोकल, त्याच्यामुळं बाजार कमी आहेत. आपल्याला जे बाजार कमी दिसतात. बाजार वाढतील कधी? बाजार तरी अजून 1-1.5 महिना जाईल बाजार वाढायला. भाई साहब नमस्ते. क्या टमाटर के मंडी की क्या हालत है? हालत है ठीक चल रहा है. जो अच्छे माल है अच्छे भाव उनको मिल रहे हैं. अच्छे बोले तो 200-250 रुपये में क्या होगा? तो हाँ। तोड़नी मजूरी, ट्रैवलिंग की मजूरी तो बहुत बढ़ गई है ना? जी खर्चे बढ़ गए, पहले से काफ़ी खर्चे अभी बढ़ गए, मगर क्या आगे बिक्री नहीं है उस हिसाब से बढ़ आप नहीं रहा. कहाँ से रेट आते नहीं हो? बढ़- हम मुंबई से हैं. माल कहाँ बेचते हो? गोरेगांव, मुंबई. गोरेगांव में. जी. तो बाजार कब बढ़ेगा? बाजार अभी अगले महीने में थोड़ा बढ़ने का चांस है. इस महीने तो नहीं, क्योंकि नए आवक है. लातूर भी है, गुजरात भी बहुत ज़्यादा है. सीजन चालू है, वहाँ पे बहुत ज़्यादा माल आ बाहर रहा है. रेट मुंबई क्या है में. टमाटो को? गुजरात में रेट डाउन है. 5 से 6 रुपये किलो का खरीदी है. बिक्री भी काफ़ी डाउन है यहाँ पे. बोरीवली में बहुत आवक है. 10 गाड़ियाँ डेली आती हैं, 10 से 15 गाड़ियाँ. 400, 300, 350 रुपये ऐसा 30 किलो का अभी आज तुमने कैरेट क्या बिक रेट रहा से है. लिया? आज हमने लिया है 200 से लेके 250 रुपये. 200 से लेके 250. कौन सी वैरायटी? विरांग. विरांग. और साऊ साऊ घेतलं 100 से 150 पासून. कुछ बाजार बढ़ेंगे या नहीं बढ़ेंगे? बाजार बढ़ेगा, मगर इस महीने में तो चांस नहीं है. ये महीने में नहीं बढ़ेंगे? नहीं, इस महीने एंड मई स्टार्टिंग में थोड़ा सा बाजार क्यों नहीं बढ़ेंगे? बढ़ सकता है, क्योंकि वही बताया आपको, गुजरात यानी लातूर आवक बहुत ज़्यादा है. इसके लिए अभी 1 महीना तो सीजन फुल चलने वाला है क्लाइमेट तो गुजरात अच्छा का. नहीं है. फार्मर बहुत टेंशन में है. जी. फार्मर के लिए क्या सुझाव, क्या बोलेंगे? बल्कि अभी क्या बोल सकते, क्लाइमेट तो अपने हाथ में है नहीं. तो आगे रेट बढ़ेगा, मगर बोल नहीं सकते. थोडं मत लॉट पकडतो होतो. आणि त्याच्यात अजून एक विषय काय आहे वाणी साहेब, की खरं बघायला गेलं ना, 2000 साली असंच आमचं थोडीशी चर्चा झाली त्या दिवशी घरी बसला असताना, जे काही शेतकऱ्यांसोबत काही, तर शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे, जे 2000 साली जे बाजार होते ते तर आज पण बाजार आहे. टॉमॅटो काय असेल आणि कांदा काय असेल सगळ्यालाच. आणि बाकीच्या गोष्टींचे बाजार दर वाढले. तुम्ही ऑब्झर्व करून बघा, समजा सोनं असेल किंवा सगळ्याच गोष्टी असतील, डिझेल, पेट्रोल, सगळ्याच गोष्टी, गाड्या असतील, सगळ्या गोष्टींच्या किमती वाढल्या. पण शेतीच्यासाठी म्हणजे तुम्ही टॉमॅटो म्हणा किंवा कांदे म्हणा, कोणती पण गोष्टी असू द्या, त्याला बाजार तेवढाच आहे. त्यावेळी 200 रुपये बाजार होता 20 किलोच्या कॅरेटला. आजही 200 रुपये, 300 रुपयेत बाजार आहे. त्यावेळी कांद्याला तोच बाजार होता, आजही तोच बाजार आहे. ह्या बाजारात कुठंतरी वाढ झाली पाहिजे अशी प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा आहे. आपण पण शेतकरीच आहे, व्यापारी आपण नंतर आहे, पहिले आपण शेतकरी आहोत. शेतकऱ्यांच्या यांनी विचार करायचा झाला तर 200 रुपयातनं कुठंच शेतकऱ्याला परवडत नाही आहे. आणि याच्यात आता काय, व्यापारी वर्ग पण काही करू शकत नाही, कारण लावगडी खूप जास्त प्रमाणात आहे. आणि लावगडी जास्त प्रमाणात असल्यामुळं माल जास्त येतो. माल जास्त आल्यामुळं माल कमी विकतोय. थोडंसं एक नियोजन करून पुढं किती लावगडी झाल्यात हे बघून शेतकऱ्यांनी पण लावगडी केल्या पाहिजेत, असं एक सल्ला राहील मला. बातम्या शेतीच्या,
बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.